नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा जबरदस्त कथेबद्दल बोलणार आहोत जी खूप जुनी आहे, पण तिची शिकवण आजही तितकीच खरी आहे. ही कथा आहे मन वळवण्याच्या कलेबद्दल. कधी असं झालंय का की आपण अगदी मनापासून कोणाला तरी काहीतरी चांगलं सांगायला जातो, आपला सल्ला देतो आणि समोरच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही? जणू काही आपण भिंतीशीच बोलतोय. असं का होतं, नाही का? चला, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूया एका खूप जुन्या गोष्टीत. तर मग ही गोष्ट आहे बनारसमधली. तिथे ना एक खूप मोठे जगप्रसिद्ध शिक्षक होते आणि त्यांचं काम काय तर सगळ्यांना नैतिकतेचे, चांगल्या वागणुकीचे धडे देणं. पण गंमत म्हणजे ज्यांना ऐकायचं नाहीये त्यांनाही ते उपदेश करत असत. आता हेतू तर चांगला होता, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांची पद्धत बरोबर होती का? जरा विचार करा. हे शिक्षक शिकारी आणि मच्छीमारांना जाऊन सांगायचे की हिंसा करू नका. आता ते लोक आदराने हो गुरुजी म्हणायचे, पण आपलं पोट पाण्याचं काम कसं सोडणार? त्यामुळे ते ऐकून घ्यायचे, पण करायचे तेच जे करत आले होते. त्यांच्या बाकीच्या शिष्यांनी खूप समजावलं की गुरुजी सोडा नाद, पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यांचं काम चालूच होतं. आणि मग गोष्टीला एक वळण मिळतं. कथेत एंट्री होते त्यांच्या सगळ्यात हुशार, सगळ्यात मुख्य शिष्याची, करंदय. आणि इथूनच एका अशा प्रवासाची सुरुवात होते जो थोडा विचित्र आहे, थोडा रहस्यमय आहे. आणि ह्याच प्रवासात एक शिष्य आपल्या गुरुला असा काही धडा शिकवणार आहे जो ते कधीच विसरणार नाहीत. तर झालं काय, एकदा गुरुजींना एका गावातल्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं. पण त्यांनी काय केलं, स्वतः जाण्याऐवजी आपला हुशार शिष्य करंदीय आणि बाकीच्या 500 शिष्यांना पाठवून दिलं. आता हे सगळे कार्यक्रम आटपून परत येत होते आणि तेव्हाच रस्त्यात करंदियाला एक मोठी गुहा दिसली आणि ती गुहा पाहताच त्याच्या डोक्यात एक जबरदस्त प्लॅन आला. आणि मग करंदियाने एक विचित्रच काम सुरू केलं. तो आजूबाजूचे मोठमोठे दगड उचलायचा आणि त्या गुहेत फेकायला लागला. पुन्हा पुन्हा तेच. बाकीचे शिष्य तर बघतच राहिले. हे काय करतोय? त्यांना काही कळेना. त्यांना हे सगळं निरर्थक वाटलं, म्हणून ते धावत पळत गुरुजींकडे गेले आणि सगळा प्रकार सांगितला. आता येतो गोष्टीचा सगळ्यात महत्वाचा भाग, क्लायमॅक्स. गुरुजी स्वतः त्या ठिकाणी पोचले. आपल्या सगळ्यात हुशार विद्यार्थ्याला असं काहीतरी करताना पाहून तेही चक्रावले. त्यांनी करंद्याला विचारलं आणि मग त्या दोघांमध्ये जो संवाद झाला तो 5 सुंदर श्लोकांमध्ये आहे. एक अत्यंत गहन आणि काव्यात्मक संवाद. गुरुजी तिथे पोचले आणि पाहतात तर काय, त्यांचा सगळ्यात हुशार शिष्य असं काहीतरी करतोय. त्यांना खूप आश्चर्य वाटलं, मनात गोंधळ उडाला. आणि मग त्यांनी विचारलं. आता करंदियाचं उत्तर ऐकून तर गुरुजी अजूनच चक्रावले. तो इतक्या शांतपणे म्हणाला, जणू काही खूप साधं काम करतोय. तो म्हणाला, ही समुद्र वलयांकित भूमी करीन मी हाता समसपाट, म्हणून टेकड्या अण खळगे दगडांनी भरतो मी आज. आता विचार करा, हे ऐकून गुरुजींना काय वाटलं असेल. गुरुजींनी त्याला अगदी तार्किक उत्तर दिलं. त्याच्या कामातली अशक्यता दाखवून दिली. ते म्हणाले, आणि इथेच करंदीने खरा डाव टाकला. त्याने आपल्या त्या विचित्र कामाला एका जबरदस्त रूपकात बदललं आणि गुरुजींनाच प्रतिप्रश्न केला. तो म्हणाला, म्हणजे आत्ता आपल्या लक्षात आलं असेल, पृथ्वी सपाट करणे हे खरं काम नव्हतं, ते एक प्रतीक होतं, एक रूपक. मुद्दा हा आहे की ज्याप्रमाणे आपण पृथ्वीला जबरदस्तीने सपाट करू शकत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचे विचार, त्यांचे विश्वास आपण एका साच्यात नाही बसू शकत. करंदियेच्या या एका वाक्याने गुरुजींच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांना आपली चूक कळली. तो क्षण होता ज्ञानप्राप्तीचा, जेव्हा त्यांना कळलं की त्यांचा शिष्य हे सगळं का करत होता, त्याला खरं तर काय म्हणायचं होतं. आणि मग गुरुजींनी आपली चूक मान्य केली. त्यांनी आपल्या शिष्याच्या हुशारीचं कौतुक केलं आणि म्हणाले, मित्रा करंदिया, थोडक्यात माझ्या भल्यासाठीच तू हे सर्व केलेस. पृथ्वी कधीच सपाट होऊ शकत नाही आणि माणसेही कधी एकमताची होऊ शकत नाहीत. बघा किती मोठा धडा होता हा. तर या कथेतून आपल्याला 2 वेगवेगळे मार्ग दिसतायत, नाही का? एकीकडे आहेत गुरुजी, ज्यांना वाटतं की आपलं ज्ञान, आपला उपदेश सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे, मग समोरच्याची इच्छा असो वा नसो. आणि दुसरीकडे आहे करंदियाचा धडा, की ज्ञान त्यालाच द्या जो ते ऐकायला तयार आहे, ज्याला त्याची खरी गरज आहे. ही गोष्ट तर झाली खूप जुनी, पण त्यातला जो धडा आहे ना, तो आजही आपल्या आधुनिक काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. चला बघूया या दगडांमधला धडा आज आपण कसा वापरू शकतो. यातून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला श्रोता कोण आहे हे ओळखा. मन वळवणं ही एक कला आहे, जबरदस्ती नाही. आणि शहाणपण यातच आहे की ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारायला शिकावं. कारण न मागता दिलेला सल्ला नेहमी वाया जातो. खरी शिकवण तेव्हाच प्रभावी ठरते
जेव्हा समोर शिकायला उत्सुक विद्यार्थी असतो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जातक कथांमध्ये म्हणजे बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथांमध्ये या पात्रांची ओळख सांगितली आहे. असं मानलं जातं की ते शिक्षक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सारीपुत्र होते आणि तो हुशार विद्यार्थी करंदीय तो होता स्वतः बुद्धांचाच एक पूर्वजन्म. या माहितीमुळे या कथेला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होतं, नाही? तर ही कथा ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच विचारायला हवा. आपल्या आयुष्यात, आपल्या कामात, आपल्या नात्यांमध्ये अशी कोणती पृथ्वी आहे जी आपण सपाट करायला निघालो आहोत? म्हणजे अशी कोणती अशक्य गोष्ट आहे जी साध्य करण्याचा आपण अट्टहास करतोय? यावर विचार करायला हरकत नाही.